यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, भाजपचं मिशन महाराष्ट्र विधानसभा, भाजपच्या केंद्रीय समितीचे महाराष्ट्राच्या निवडणुकीवर विशेष लक्ष आहे। एका केंद्रीय मंत्र्यानं नियुक्त केलेलं एक पथक पुण्यात सध्या तळ ठोकून आहे। भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांकडून पुण्यात सर्वेक्षण सुरू आहे। पुण्यातील सर्व 8 विधानसभा मतदारसंघात गोपनीय सर्वेक्षण सुरू झालंय। पुण्यातील विद्यमान आमदार यांच्या मतदारसंघासह इतर ठिकाणी सर्वेक्षण केलं जात आहे। सर्वेक्षणाचा अहवाल थेट केंद्रात पाठवला जाणार आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी थेट यावेळेस आपल्याबरोबर पुण्याहून जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय घडतंय नेमकं पुण्यात? अतिशय सूक्ष्म असं हे सर्वेक्षण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुण्याकडे केलेलं आहे, पुण्याकडे विशेष लक्ष आहे। निश्चितपणाने अगदी बरोबर बोललात की भाजपची जी केंद्रीय समिती आहे त्यातील एक वरिष्ठ नेता, खरं तर जो भाजपचा एक उच्च पदस्थ नेता मानला जातो, त्याचं एक नेमणूक केलेलं पथक जे आहे ते पुण्यातील एका हॉटेलमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आहे आणि त्यांच्याकडून पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघात अतिशय बारकाईने सर्वेक्षण केलं जात आहे। जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या विधानसभा मतदारसंघात देखील जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येते आणि जनमताला प्राधान्य या सर्वेक्षणातून देण्यात आलंय आणि ज्या मतदारसंघात काही अडचणी असतील त्याची नोंद देखील या सर्वेमध्ये करण्यात येणार आहे आणि हा सर्वे जो आहे, जो सर्वे रिपोर्ट येईल तो थेट महाराष्ट्र प्रदेशाकडे न जाता थेट केंद्रीय समितीकडे जाणार। त्याच्यानंतर अक्षय, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।